आपल्याला आपल्या कामामधून निर्माण करायची असते. आणि नाव नाही झालं तर जमेल, पण काम असं करायचं की 4 लोक मजबूर झाले पाहिजे आपलं नाव घ्यायसाठी. तर म्हणून मी याच्यासाठी एक मिशन सुरू केलं आहे, ज्याचं नाव आहे वृक्ष आश्रम. याच्यात मला जागा जागेवर झाडं लावायचं आहे, म्हणून मी 45 झाड तुमच्याकडे आणलं. काय लावायसाठी तुमच्याकडे जागा आहे? मला प्रॉमिस करा की तुम्ही याचं पूर्ण ध्यान ठेवू. हो, ठेवते. आणि 6 महिन्यानंतर परत पुन्हा आम्ही या झाडाला पाहायला येऊ. हो या. आमच्या घरी 45चं झाड लावलेलं आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी संकल्प केला की तो 100 झाडे लावतील. आज आमचं सुदैव आहे की आज आमच्या घरी त्यांनी 45 झाड लावलं आणि तो 6 महिन्यांनी बघत परत पाहायला येणार आहे. तो तनिषने इतका चांगला संकल्प केला की जगाला तो मेसेज सगळ्यांनी द्यावा आणि सगळ्यांनी त्याला मदत करावी आणि प्रेरणा पण द्यावी. आणि तुमच्या घरी तुम्ही आमच्या 45व्या झाडाबद्दल जागा दिली, त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. आणि जागा आम्हाला अपर्णाताईने सांगितलं तर म्हणजे आम्हाला खूप छान वाटतं की जे एक जागा मिळणं म्हणजे खूप कठीण काम आहे. तर खूप छान वाटलं. 45 मेसेज मिळत आहे. तनिषने आमच्याकडे झाड लावलेलं आहे. त्याला आम्ही झाडं लावायला जागा दिली आहे. त्यांचा खूप संकल्प आहे आणि ते आम्ही झाड जोपासना करून जसा तो वाढत जाईल तसे ते झाड वाढत जाईल हे आम्ही थँक्यू काकू काळजी घेत. थँक्यू. आणि खरंच तुमच्या घरी खूप झाडं आहे, पाहून आम्हाला खूप आनंद पण झाला आहे. तनिषचा वाढदिवसाला जो संकल्प केला झाडे लावण्याचा, तर मला असं वाटतं की आपणही त्याच्या कामात थोडीफार मदत करावी. म्हणून मी काळजी घेत असते की चला कुठे जर गार्डन किंवा कोणाला झाडं लावायची आवड असेल तर असं वाटतं की आपण पण आपली त्यांना मदत झाली पाहिजे. म्हणून त्यांना थोडं विचारून एक झाडासाठी जागा त्यांना विचारते. व मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या घरी एखादी झाड लावावं व तनिषचा संकल्प पूर्ण करण्यास मदत करावी तर तुम्ही नक्कीच मदत करा. थँक्यू अपर्णाताई. आणि तुम्ही खूप बिझी शेड्यूलमध्ये पण ही जागा शोधली, मला खूप छान वाटलं का म्हणजे तुम्ही तुमच्या कामात फिरत असताना पण तनिषच्या मिशनबद्दल विचार केला आणि तनिषला एक जागा शोधून दिली. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. येसला आहे, मी होली फॅमिलीला आहे आणि तनिषने आमच्या स्कूलमध्ये पण झाड लावलं आहे आणि आज आमच्या घरी पण लावलं. थँक्यू बेटा. आज आमच्याकडे पोटनूरजी कुटुंब आमच्याकडे वृक्षरोपण चा ध्येय ठरवून आमच्याकडे आज 45वा रोपटेला लावले आहे. हा त्यांचा निर्णय किंवा ध्येय त्यांचे चिरंजीव तनिष प्रवीणजी पोटनूरवार यांनी हे एक उत्तम ध्येय साध्य केले आणि आमच्याकडे हा कार्यक्रम आयोजित करून आम्हाला केलेले आहे. त्याबद्दल पोटनूरवार कुटुंबांचे आणि चौधरी कुटुंबाकडून हार्दिक स्वागत करतो. आणि आम्ही पण तुमचे आभार मानतो आणि 6 महिन्यानंतर परत आम्ही या झाडाला पाहायला येऊ. आनंद. चला, थँक्यू.